नमस्कार, विनीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, मी इथं डाळ तडका बनवलेला आहे, आलू मटर बनवलेला आहे. अशा स्वयंपाक करता करता मध्ये लोकांना वेगवेगळ्या भाज्या वगैरे लागतात, तर मग आपण असं त्यांना भाज्या बनवून देत असतो. हे मॅगी मसाला, परत बर्गर, ज्यांना जे आपल्याला लागत असेल ते आपण असं त्यांना देत असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा. व्हिडिओला लाईक कमी राहतात. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला म्हणजे पैसे वगैरे काही लागत नाही. आपलं हॉटेल आहे, हॉटेलचा व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचन तेवढंच थोडंसं मदत होती प्रत्येकाला. आपलं दिंडोरीला हॉटेल आहे, लोक दिंडोरीला सप्तशृंगी गडावर येत जात असतात. आपल्याकडं रेट जास्त नाही आहे आणि घरगुती एकदम चांगलं जेवण असतं. त्याच्यामुळं भरपूर लोकांना शेअर केलं तर लोक जेवायला येते आणि घरगुती त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही होणार नाही. आपले मसाले वगैरे सगळे घरचेच असतात आणि जेवण पण एकदम घरगुती पद्धतीचं असतं. आपल्याकडं 70 रुपयाला थाळी आहे, अनलिमिटेड 100ला आहे, 150ला आहे. ज्यांना जी थाळी घ्यायची ते घेऊ शकतात. आपण इथं चण्याची भाजी करत आहोत. कांदा टोमॅटो परतून घेतले, आलं लसूण पेस्ट, अगोदर जिरे मोहरी फोडणीत घातली होती. आता हे सगळे मसाले घातले, गरम मसाला, थोडा काळा मसाला, धना पावडर, हिंग वगैरे सर्व घातले. नंतर आपण ह्याच्यामध्ये चणे घातलेत. हे पहा, आपण इथं चण्याची भाजी केलेली आहे. लाल चणे, छोले वेगळे राहतात. जेवढं लागन तेवढं पाणी. आपल्याला हा सकाळचा टिफिन बनवायचा. हा सकाळी जरा थोडं लवकर टिफिन होता, त्याच्यामुळं मी टिफिन पुरतं हे पटकन सकाळी बनवून घेतलं. एक जरी टिफिन राहिलं तरी मी हे बनवून देते. आपल्याकडं जसे दिवसभर चालूच राहतात टिफिन कस्टमर वगैरे, पण मग हे सकाळचं ते मुलाला लवकर जायचं होतं. म्हणे मग काकी आज लवकर डब्बा द्या. म्हणलं ठीक आहे. मग सकाळी त्याला 7 वाजता टिफिन पाहिजे होता, तर 7पर्यंत मी हे टिफिन बनवून रेडी केला होता. चण्याची भाजी, मेथीची भाजी, कारण आपण 70 रुपयालाच टिफिन देतो. तुम्हाला जर पोळ्या वगैरे जास्त लागल्या तर मग टिफिनचा रेट वाढतो, नाही तर मग आपलं 70 रुपयांनी टिफिन आहे. 2 भाज्या वगैरे भेटतात, त्याच्यात 4 पोळ्या भेटतात, वरण भात. आपण 70 रुपयामध्ये तेवढा टिफिन त्यांना देत असतो. सुकी भाजी अशी आपण ह्या पिशवीमध्ये देत असतो. आपले हे पार्सलच्या पिशव्या, लोक डाळ तडका, शेवभाजी, पनीरची भाजी हे असं सगळं पार्सल घेऊन जातात, तर आपण हे पार्सलमध्ये अशा पिशव्या वापरत असतो. काही आपली चण्याची भाजी तयार आहे. टिफिन वगैरे भरून आपण त्याला हा दिला रेडी करून. आपलं हॉटेल ताईसाहेब वणी रोडलाच आहे, वणी दिंडोरी, पेट्रोल पंपच्या शेजारी. दिंडोरीमध्ये कोणाला विचारलं तरी तुम्हाला सांगते लोक हॉटेल ताईसाहेब. पहिले सकाळी भरपूर डबे होते. सकाळी 7ला आपले लवकर डबे जायचे, पण मग आता आपले डबे थोडे लेट असतात, त्याच्यामुळं आपण आता थोडंसं लेट बनवतो. पण नाश्ता वगैरे सकाळी चालू असतो. आता हे डब्बा आज जरा सकाळी थोडा लवकर होता, त्याच्यामुळं मग आज बनवला आहे. आता हा नवीन डब्बा लागला आहे आपल्याकडं रोज सकाळी 7 वाजता, त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्हाला शेअर करू. बाकीचे आपले दुपारचे जसे बँकेचे फोन येते तसे बँकेमध्ये, पोलीस स्टेशनला, तहसीलला जसं जसं येते फोन तसं तसं आपण त्यांना डबे पार्सल देत असतो. पहा, हे आता नाश्ता चालू झाला लोकांचा. मग हे असे आलू पराठे वगैरे आपण त्यांना नाश्त्याला देत असतो. पोहे, उपमा सारखं कंटिन्यू चालूच राहतं गिऱ्हाईक. हे आपण त्यांना हे आलू पराठे दिले. आता दुसऱ्याला 2 बाजरीच्या भाकरी लागत आहे. हे पहा, कणिक इकडं मळलेली आहे. आता आलू पराठे केले, परत लगेच 2 भाकरी पार्सल. मग हे असे
पार्सल चालूच राहतात लोकांचे. मग परत पटकन 2 भाकरी केल्या. ही आपली सकाळची लवकर पूजा झालेली होती आणि लेट वगैरे गेली होती. पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली का मग परत लेट आलेली आहे. सकाळची जी गेली होती ती. सकाळी आपली श्यामबाबाची, स्वामींची पूजा वगैरे, आरती सर्व काही झालेलं आहे आणि घरात खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं. सकाळची पूजा वगैरे नाही का झाल्यावर, आरती वगैरे स्वामींची, खाटू श्यामची, म्हणजे आणि आपल्याला दिवसभर पण प्रसन्न वाटतं पूजेने. तुळशीला वगैरे पाणी वगैरे. मग तुळशीचे रोपं खूप छान आले होते, पण आता ते तुळशीचं थोडंसं हे होऊन गेलं. त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. एकदम छान आपली अशी पूजा वगैरे, घरामध्ये प्रसन्न. आता आपल्याला घराची साफसफाई वगैरे करायची आहे. उद्या अमावास्या आहे, दिव्याची अमावास्या. दिवे वगैरे साफ करायचे, सर्व घासून वगैरे स्वच्छ करायचे. त्याच्यामुळे आज थोडंसं लवकर उठले होते. तुम्हाला दाखवून मी दिव्यांचा व्हिडिओ उद्याच्या.